यानंतर पुण्यात जाऊया। पुण्यात उमेदवारीवरून दोन्ही राष्ट्रवादीमध्ये नाराजी नाट्य रंगलंय। दोन्ही राष्ट्रवादीकडून जादा एबी फॉर्मचं वाटप झालंय, त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून 140 उमेदवार दिले गेलेत का असा सवाल केला जातोय। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं 70 जणांना उमेदवारी दिली का अशीही चर्चा रंगली आहे। दोन्ही पक्षातील नेत्यांकडून फॉर्म्युलाबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे। शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं पुण्यात एकी दाखवली, मात्र जेव्हा एबी फॉर्मचं वाटप आलं तेव्हा अधिकचे एबी फॉर्म वाटण्यात आलेत का अशी शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळेच अर्थात दोन्ही राष्ट्रवादीमध्ये उमेदवारीवरून पुण्यात नाराजी नाट्य रंगलंय। ज्ञानेश्वर चौतमल आपल्याला या संदर्भातील अधिकची माहिती देतील। ज्ञानेश्वर, पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी अनेक घडामोडी घडल्या। या सगळ्या दरम्यानच्या काळात आता जेव्हा एबी फॉर्मचं वाटप केलं गेलं तेव्हा या दोन्ही राष्ट्रवादींमध्ये काहीशी नाराजी बघायला मिळाली, कारण अत्यंत गुप्तता जी आहे ती पाळली गेलेली आहे। या सगळ्या दरम्यानच्या काळात अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं 140 उमेदवार उभे केलेत का असा सवाल उपस्थित झाला, तर दुसरीकडे अंकुश काकडे जे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आहेत त्यांनी 70 जणांना एबी फॉर्म दिल्याचं माध्यमांसोबत बोलताना सांगितलेलं होतं। सगळ्यात महत्वाचं म्हणजे 165 जागा असताना या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी जे एबी फॉर्म्स वाटप केलेले आहेत, जे उमेदवार उभे केलेले आहेत, याची जर सगळी चर्चा आपण बघितली तर ती 205च्या पुढे जाते। अर्थात अर्ज माघारी घेण्याची 3 तारीख आहे। मात्र हे सगळं घडत असताना आपल्याला लक्षात यायला हवं होतं की दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र लढतायत तर उमेदवार जे आहेत ते 165 दिले जातील, अशा पद्धतीची एक अपेक्षा दोन्ही राष्ट्रवादीतल्या उमेदवारांना देखील होती, कार्यकर्त्यांना देखील होती। मात्र या सगळ्या संबंधानं जादा एबी फॉर्मचं वाटप जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळेच या दोन्ही राष्ट्रवादींमध्ये पुन्हा एकदा नाराजीचा सूर ऐनवेळी जेव्हा जागा वाटप होत होतं, जेव्हा उमेदवारांना एबी फॉर्म दिले जात होते तेव्हा सुरू होतं। आणि याच सगळ्यांवरून जेव्हा पक्षाच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना विचारलं गेलं तेव्हा काही जणांनी या सगळ्याबद्दल बोलताना अत्यंत गुप्तता देखील पाळलेली आहे। नेमकं त्याचं कारण काय हेही अद्याप समजायला मार्ग नाही। एकत्र लढणारे किंवा आम्ही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलोय असं जाहीरपणे सांगून या निवडणुकीत उभे ठाकलेले हे दोन्ही पक्ष जेव्हा प्रत्यक्षात उमेदवारांना एबी फॉर्म देण्याची वेळ आली, उमेदवारी देण्याची वेळ आली, तेव्हा मात्र जादा एबी फॉर्म देताना दिसले। तशा पद्धतीची चर्चा रंगलेली आहे। अशी चर्चा आहे की अजित पवारांनी जवळपास 140 उमेदवारांना एबी फॉर्म दिलेले आहेत, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 70 जणांना एबी फॉर्म दिले गेल्याची चर्चा आहे। मात्र या सगळ्या संबंधानं अर्ज माघारी घेईस्तोवर नेमके किती उमेदवार कोणाच्या पक्षाकडून कोणत्या चिन्हावरती प्रचारात शेवटपर्यंत या निवडणुकीत शेवटपर्यंत राहतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। नक्कीच धन्यवाद ज्ञानेश्वर, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। संख्या आम्ही मोजलेली नाही, मी मागाशी म्हटलं तसं की दोन्ही राजकीय पक्षांना चांगला समाधानकारक आकडा आहे आणि या सगळ्यामध्ये दिलेले उमेदवार हे त्याचं इलेक्टिव्ह मेरिट बघूनच आम्ही दोन्ही पक्षांनी त्याला संधी दिली आहे। काही ठिकाणी असं झालंय का मी पॅनल टू पॅनल किंवा मी अश्विनताई घड्याळ मागत होते त्यांना घड्याळ दिलं, तुतरेवर असूनही सर्व तऱ्हेच्या फॉर्म्युलाजमध्ये उमेदवारांची चाचपणी आम्ही दोन्ही राजकीय पक्षांनी केली आणि जिथं जिथं जे जे शक्य आहे आणि ज्या ज्या उमेदवाराला अकोमोडेट करता येईल त्यासाठी जे जे फॉर्म्युलाज आमच्या पुढे आले त्या सर्व फॉर्म्युलाजला एकत्रित करून आम्ही ही